सुप्रभात मंडळी. आपण सध्या ऐकत आहोत अलास्का ट्रीप जी माझी होती त्याचं प्रवास वर्णन. क्रूजवरती गेलो होतो. आता शेवटचा टप्पा आहे आणि हा शेवटचा भाग पण आहे माझ्या प्रवास वर्णनाचा. तर सुरू करते. कालच्या भागात मी सांगितलं की मी ते सिॲटेल म्हणजे फेअरबँक्स ते सिॲटेल आणि सिॲटेल ते न्यूयॉर्क असे दोन्ही माझे बोर्डिंग पास मागून घेतले. माझी जी छोटी कॅरी ऑन लगेज होतं ते पण कॉम्प्लिमेंटरी दिलं गेलं आणि मग मी रिसेप्शनवरती येऊन वाट बघत बसले माझ्या प्लेनच्या येण्याची. सिॲटेलला अंडरग्राऊंड ट्रेन, नवीन टर्मिनल, गेट असे सगळे मनात काळजी होती, मनात विचार घोळत होते. मला आधीचे आमचे ग्रुप मेंबर्स सॅन होझेला गेले होते त्यापेक्षा थोडा जास्त वेळ होता, पण माझ्या बोर्डिंग पासवर सिॲटेलचे कुठलेच टर्मिनल किंवा गेट लिहिलेलं नव्हतं. तिथं गेल्यावर बोर्डवरती बघा काय लिहिलं असेल ते असं मला सांगितलं गेलं होतं. माझी सीट 15A अशी होती. तेथे इमर्जन्सी एक्झिटची व्यवस्था असते, म्हणून या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीस इमर्जन्सी लँडिंग झालंच तर इतरांना मदत करावी लागते, तसा नियम आहे. म्हणून मला एअर होस्टेसने तशी मदत करायची तयारी आहे का असं विचारलं. मी अगदी निष्णात असल्यासारखं दडपून हो म्हटलं. मग तिनं एक पॅम्पलेट ज्यावर इमर्जन्सी लँडिंगबद्दल सचित्र माहिती होती मला वाचायला दिलं, बघायला दिलं. असो, मनोमन तशी वेळ न येवो अशी प्रार्थना करत मी एकदाची सिॲटेलला पोचले. उतरल्यावर मला पुढच्या प्लेनची चौकशी करायची होती. नवीन विमानतळ उजवीकडे डावीकडे कुठे जायचं काही माहिती नव्हतं, पण तशीच निघाले. दोन्ही बॅग्स परस्पर न्यूयॉर्कला मिळणार असल्यामुळे माझ्याकडे एक छोटीशी बॅकपॅकच होती, त्यामुळे अगदी सोयीचं झालं होतं. मनोमन सुषमाताई मराठे यांना मी अगदी धन्यवाद दिले. इकडे इकडे बघत होते, पण जवळपास कुठेच हेल्प डेस्क दिसला नाही. तशीच आणखी थोडी चालत गेले. मग एक विमानाची वेळ आणि गेट दाखवणारा बोर्ड दिसला. इतक्या फ्लाईट्स होत्या की माझ्या फ्लाईटचे डिटेल्स कुठे दिसतच नव्हते. वेळ पटापट जात होता. मनामध्ये सारखी धाकधूक होती की आपली वेळ कमी न पडो, आपण त्या टर्मिनलला पोचेस्तवर आपलं विमान मिस न हो. मग एका दुसऱ्या गेटवर एक बाई नुसतीच बसली होती. तिच्याकडे फारसं काम नव्हतं त्यावेळेस आणि म्हणून तिलाच विचारायचं असं ठरवलं. तिनं डिटेल्स सांगितल्यावर तिथे कसं जायचं तेही विचारलं. तिने सांगितल्याप्रमाणे एस्केलेटरवरून खाली 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 भुयारात गेले. तिथे तर कोणीच मनुष्य दिसत नव्हता. तेवढ्यात एक ट्रेन आली. आता ती आपल्याला हव्या असलेल्या गेटकडेच जाते आहे की विरुद्ध दिशेला नेते आहे हेही कळत नव्हतं, पण म्हटलं बघूया, सर्क्युलर रूट आहे म्हणजे पोचेनच केव्हा तरी. आणि असं पण त्या भुयारी स्टेशनवरती एकटीनं उभं राहणं हे जरा भीतीदायकच वाटत होतं. त्याच्यापेक्षा ट्रेनमध्ये असलेलं बरं असा विचार करून मी ट्रेनमध्ये चढले. पण नेक्स्ट स्टॉपला उतरायचं असा विचार केला. आत गेले, पण सुदैवानं मी योग्य ट्रेनमध्येच होते आणि योग्य टर्मिनलवर उतरू शकले. नंतर गेटपर्यंत चालत गेले आणि तेथे माझ्या फ्लाईटचे डिटेल बघून अगदी हायसं वाटलं, कारण फक्त त्या आधीच्या टर्मिनलवरील मुलीने सांगितलं त्यावर विश्वास ठेवून तिथे आले होते. माझ्या डोळ्यांनी मी डिटेल्स त्या बोर्डवरती काही बघितली नव्हती. मग तिथे सीटवर बसले. आता तिथलं नेट मिळते का ते बघितलं. यशस्वी प्रयत्नानंतर इतका वेळ सगळे व्हॉट्सॲप मेसेज यायला लागले. माझ्या जावयांनी पण मेसेज करून टर्मिनल आणि गेटची माहिती दिली होती. म्हणजे त्यांना घर बसल्या सिॲटेलला माझं विमान केव्हा पोचणार आणि पुढचं न्यूयॉर्कचं विमान मला कुठल्या टर्मिनलवरती मिळणार आहे, कुठच्या गेटवरती मला जायला लागणार आहे
ह्याची सगळी माहिती त्यांना इथे मिळाली होती पहा. मग आता ती गेटची माहिती मिळाली, तिथे गेटवरती प्रत्यक्ष मी बघितलं, त्यामुळे माझं टेन्शन गेलं. लगेच बोर्डिंग अनाऊन्समेंट झाली आणि मी एकदाची माझ्या सीटवर स्थानापन्न झाले. आता न्यूयॉर्कला लवकरच पोचणार याची खात्री झाली. मग काल हॉटेलच्या शॉपिंग आउटलेटवरून एक छोटा केक खरेदी केला होता. तोच आज गणपतीचा चतुर्थीचा प्रसाद म्हणून देवाला सांगितलं आणि ताव मारला. बरोबर आणखी काही सटरफटर होतं आणि थोडा वेळ झोपले. अशा तऱ्हेने माझं चतुर्थीचा उपवास पूर्ण झाला होता आणि केकचा का होईना मी नैवेद्य गणपतीला दाखवला होता. थोडा वेळ झोपले. 4-4.5 तासांच्या प्रवासानंतर JFKला लँडिंग झालं. डोमेस्टिक फ्लाईट म्हणून मग इमिग्रेशनचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बॅगेज क्लेमचे साईन बोर्ड पाहत पाहत निघाले. एके ठिकाणी डाऊन असा दर्शविणारा ॲरो होता म्हणून लिफ्टमध्ये गेले, पण सेकंड लेवलला ते रेस्ट्रिक्टेड होतं म्हणून लिफ्ट तिथे थांबलंच नाही. पुन्हा बाहेर आले. शेजारच्या दुसऱ्या लिफ्टमध्ये बघूया म्हणून तिथे गेले. पुन्हा तेच सेकंड लेवल रेस्ट्रिक्टेड. मग पुन्हा बाहेर आले. चौकशी केली. पुन्हा एस्कलेटरने खाली आले आणि बॅग्स कोणत्या बेल्टवर येणार हे बघत होते. तेवढ्यात माझ्या लेकीनं हाक मारली. मग बॅग्स घेऊन तिच्याबरोबर तिच्या घरी आले. अशा तऱ्हेने माझी अलास्का ट्रीप परिपूर्ण झाली. माझा भाऊ, वहिनी, संजय, सुषमा यांची मला यासाठी खूपच मदत झाली आणि भावाचे मित्र श्री व सौ मराठे, लीलाताई ज्या माझ्या पार्टनर होत्या, रूम पार्टनर, आणि श्री आणि सौ जोग यांची नव्याने ओळख तर झालीच, पण सगळ्यांच्या सुस्वभावामुळे, मदतीसाठी सदैव तत्पर असण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सगळ्यांशी छान ऋणानुबंध जुळले आणि ही अलास्का क्रूजची ट्रीप संस्मरणीय ठरली, अगदी खऱ्या अर्थाने. धन्यवाद.